नमस्कार, माझ्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ या गोड शब्दांनी आपण आपल्या व्हिडिओची सुरुवात करत आहोत. तुम्ही सगळ्यांनी टायटल बघितलेलं असेल. आज आपण कशाबद्दल बोलणार आहे, अत्यंत महत्त्वाची माहिती मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तुमचे गुडघे दुखत असतील, सांधे दुखत असतील, मणक्याचा त्रास असेल, उठताना बसताना तुम्हाला हाडांचा जे आवाज येत असतो कटकट असं काही वाटत असेल, हाडांची झीज झाली असेल, तर अगदी रामबाण उपाय म्हणून मी तुमच्यासाठी घरगुती रेमेडी घेऊन आलेली आहे. आणि तुम्ही खरंच याला जर तुम्ही वापरून बघितलं, तुम्ही घेऊन बघितली, तर तुम्हाला खूप छान पद्धतीने त्याचा फायदा होणार आहे. त्याच्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर सगळ्यात पहिले म्हणजे गुडघे दुखणे. आपले रोजचे जे आपण कामं करत असतो त्यामध्ये अनेक समस्या आपल्याला जाणवत असतात, अनेक त्रास जे आहेत ते आपल्याला होत असतात. मग आपण काय करतो, जेव्हा या समस्या आपल्याला जाणवत असतात तेव्हा आपण तात्पुरत्या गोळ्या घेतो. गोळ्या घेऊन काय होतं, तर तात्पुरतीच कळ जी आहे ती राहत असते, वेदना ज्या आहेत त्या राहत असतात. पण ह्या कायमच्या राहाव्या, ह्या लॉंग टाइम आपल्याला त्रास देऊ नये म्हणून त्याच्यासाठी ही रेमेडी आहे. त्यामुळे नक्कीच ही तुम्हाला करायची आहे व घ्यायची आहे. 2 आठवडे तुम्हाला ही घ्यायची आहे. कोणतेही साईड इफेक्ट तुम्हाला होणार नाही, त्यामुळे नक्कीच तुम्ही करू शकता. तर कोणतं साहित्य लागणार आहे या रेमेडीसाठी, अगदी सोपं आणि अगदी इझिली आपल्याला सापडणार आहे. ते म्हणजे हळद सगळ्यांच्याच किचनमध्ये असणारा, आणि हळदीमध्ये अँटीबॅक्टेरिया असतात, खूप चांगल्या पद्धतीने काम करत असतं. कोणत्याही रोगाला कोणतीही जर एखादी जखम झाली असेल तर त्यामध्ये सुद्धा हळद लावली जाते. अत्यंत बरं करण्याचं काम असतं. त्याचबरोबर ती आपल्या हाडांची बळकटी वाढवण्यासाठी सुद्धा तेवढीच महत्त्वाची असते. दुसरं म्हणजे अश्वगंधा सुद्धा खूप महत्त्वाचा आहे आणि आपल्या शरीरासाठी तो अत्यंत ताकद देण्यासाठी महत्त्वाचा ठरत असतो. तिसरं म्हणजे शिलाजीत जे आहे तुम्हाला अनेक मेडिकलवर मिळेल, किंवा मग ते गोळ्या असतात, पावडर असतात, काही लिक्विड फॉर्ममध्ये सुद्धा ते मिळत असते आपल्याला मेडिकलमध्ये, तिथून तुम्ही आणू शकता. तर ह्या 3 गोष्टी आपल्याला या रेमेडीसाठी लागणार आहेत. त्याचबरोबर आता हळदी आपल्या शरीरासाठी, आपल्या गुडघ्यांसाठी कसं काम करते ते आपण थोडक्यात बघणार आहोत. बघा, हळदीमध्ये जे आहे कॅरीमेन नावाचा एक घटक असतो, जो हाडांना ज्या नसा जे असतात, हाडांच्या जे नसा असतात त्यामध्ये जाऊन सूज कमी करण्याचं काम करत असतो. आपण जेव्हा मोठ्या प्रमाणात चाल होत असते तेव्हा आपल्या हाडांची झीज होते. ती झीज भरून काढण्यासाठी सुद्धा हळदी जी आहे अँटीबॅक्टेरियाचं काम करत असते. अनेक बॅड बॅक्टेरिया जे आहे ते मारत असते आणि तिथे जे आहे सूज कमी करण्याचं काम करत असतं आणि त्रास सुद्धा कमी होतो. तुम्हाला जर खूप मोठ्या प्रमाणात त्रास होत असेल तर त्या हळदीचं सेवन केल्याने खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे. हळद ही चमत्कारी आहे. रक्तप्रवाह मोठ्या प्रमाणात वाढवत असते. आपल्या जर रक्तातील गाठी होत असतील तर त्या कमी करण्यासाठी सुद्धा हळद खूप छान पद्धतीने काम करत असतं. त्याचबरोबर नसा मोकळा करण्याचं काम सुद्धा केलं जातं. बघा, ज्या लोकांचे टोंगळे दुखतात त्यांना हळदीचा लेप लावा असं सांगितलं जातं, कारण हळद उष्णतेची आहे आणि लावल्यानंतर नसा जी आहे ती मोकळा करण्याचं काम करत असतं. दुसरा घटक जो आहे तो आपला अश्वगंधा आहे. अश्वगंधा हे शरीरातील विविध आजारापासून आपल्याला लढण्याचं काम करतं. बघा, अश्वगंधा हे ताकदवर एक फूड आहे. अश्वगंधा काय करत असतं, जर आपल्या शरीरात ताकद नसेल किंवा आपल्याला कमजोरी खूप मोठ्या प्रमाणात असेल तर त्याला भरून काढण्याचं काम करत असतं. अश्वगंधा ही हाडांसाठी खूप महत्त्वाची आणि खूप उपयोगाची गोष्ट आहे. तुमच्या शरीरातील सूज सुद्धा कमी होते आणि शरीरातील जी सुदृढता आहे ती वाढवण्यासाठी सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर फॉलिक ऍसिड मोठ्या प्रमाणात असतं, त्याच्यामुळे गुडघेदुखी सुद्धा आपली कमी होत असते व रक्त वाढवण्यासाठी सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने मदत होत असते आणि शरीरातील ताकद वाढवण्यासाठी सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने फायदा होणार आहे. तर आता पुढे बघणार आहोत शिलाजीत जे आहे त्याला आयुर्वेदामध्ये शक्तिशाली मानण्यात आलेलं आहे. रसायन असं म्हणतात, शक्तिशाली रसायन असं म्हणतात. शक्तिशाली काय, तर शिलाजीतमध्ये अनेक प्रकारचे मिनरल्स असतात, व्हिटॅमिन्स असतात, जे आपल्या शरीरात जाऊन अनेक प्रकारे कार्य करत असतात आणि आपल्या शरीराला ताकदवर बनवण्याचं काम करतात. आपल्या गुडघ्यांची जे म्हणजे वाटी जी असते ती घासून कमी झालेली असते, झीज झालेली असते, ती भरून काढण्याचं काम शिलाजीत करत असते. शिलाजीत अत्यंत उत्तम आपल्या शरीरासाठी आहे. तुमची उंची वाढत नसेल, तुम्हाला भूक लागत नसेल तर तुम्ही नक्कीच थोडं शिलाजीत तुमच्या आहारामध्ये घेऊ शकता, किंवा मग तुम्ही दुधात घेतल्याने खूप चांगल्या पद्धतीने फायदा होते. आता ही रेमेडी तयार कशी करायची आहे, तर अगदी सोपी आणि साधी आहे. एका ग्लासमध्ये गरम दूध घ्यायचं आहे. थोडंसं दुधामध्ये हळदी पावडर घाला, अर्धा चमचा अश्वगंधा घाला. त्याच पावडरमध्ये तुम्हाला अगोदर काय करायचं आहे, शिलाजीत जे आहे तुम्हाला अगदी वटाण्याचं एवढा दाणा जो असतो तेवढंच घ्यायचं आहे. बघा, गरम दुधामध्ये शिलाजीत घाला आणि छान पद्धतीने मिक्स करून घ्या. हे सगळं मिक्स झाल्यानंतर तुम्हाला
रात्री झोपताना ही प्यायचं आहे। आणि बऱ्याचशा लोकांना गोळ्या असतात त्यामुळे ते डॉक्टरांची सजेशन घेऊन ही पिऊ शकता। आणि बऱ्याचशा लोकांना कधी कधी त्रास सुद्धा होऊ शकतो, तर काय करायचं आहे, थोडं थोडं अगदी सेवन करून बघा। जर तुम्हाला त्रास नाही झाला तर नक्कीच हे तुम्ही रात्री झोपताना घेऊ शकता। यांची कोणतेही साईड इफेक्ट नाही, पण प्रत्येकाची बॉडी जी आहे वेगवेगळी असते, त्याच्यामुळे आपण सांगू शकत नाही एखाद्याला त्रास होऊ शकतो। त्याच्यामुळे जर त्रास वगैरे होत असेल तर डॉक्टरकडे नक्की जा, डॉक्टरचा सल्ला घ्या। त्याचबरोबर तुम्हाला किती दिवस प्यायचं असेल, तुम्ही 2 ते 3 आठवडे फक्त ही रेमेडी तयार करा आणि प्या। जर नाही म्हणजे थोडा तरी तुम्हाला असा फायदा जाणवेल, तुमची जर नॉर्मल टोंगळे दुखत असेल त्याच्या वेदना कमी झालेल्या असतील आणि मोठ्या प्रमाणात असेल तर हळूहळू त्याच्यावर क्रिया सुरू होईल। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच